आता पाहूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। भास्कर जाधवांच्या राजकारणातील निवृत्तीच्या संकेतानंतर नाराजीच्या चर्चा सुरू। भास्कर जाधवांनी भावना व्यक्त केल्या। ठाकरे दखल घेतील, संजय राऊतांची प्रतिक्रिया। वर्धापनदिनी मोजक्याच लोकांचं भाषण, त्यात भास्कर जाधवही होते असं वक्तव्य। शिवसेनेच्या वर्धापन दिनी व्यासपीठावर जे मोजक्या लोकांनी भाषण केलं त्यात भास्करराव जाधव सुद्धा होते। ते सातत्यानं ठामपणे ते आपल्या भूमिका पक्षामध्ये मांडत असतात। ठीक आहे, त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या असतील, पक्षप्रमुख त्याची दखल घेतील। राऊत वरचेवर मला सावरण्याची भाषा करतात, पण भाषण करायला मिळालंच पाहिजे अशी हवा माझ्या डोक्यात गेली नाही। जी हुजूर करत मी कुणामागे फिरत बसत नाही, भास्कर जाधवांचं वक्तव्य। पक्ष मला भाषण करायला देत नाही म्हणून मी काहीतरी बोलतोय असा एक जो संदेश त्यांच्या बोलण्यातून जातोय, त्याबद्दल मला सांगायचं आहे की मला एका गोष्टीचं भान आहे, माझ्या डोक्यात हवा गेलेली नाही। राजकारणातील काम थांबावं इतकं भास्कर जाधवांचं वय नाही। राजकारणात चढउतार होत असा, सगळ्या गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होत नाहीत इतकंच सांगेन। राजकारणातून निवृत्त होऊ नका, मंत्री भुजबळांचा भास्कर जाधवांना सल्ला। राजकारणातलं काम थांबवावं असं त्यांचं वय नाही आहे। मित्र म्हणून तर मी हेच सांगेन की राजकारण असून निवृत्त होऊ नका। तुमची चमचेगिरी आणि चमकोगिरी बंद करा। जे बोलायचं ते तुमचे आणि आमचे पक्षप्रमुख बोलतील। ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांवर संदीप देशपांडेंचा निशाणा। संदीप देशपांडे राजकारणात नवीन संयम महत्वाचा। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोघे भाऊ निर्णय घेतील, संजय राऊतांचं विधान। निवडणुका आल्यावर किंवा पद हवं असेल तर तटकरेंना भय्यू महाराज आठवायचे। भय्यू महाराजांच्या माध्यमातून तटकरेंनी अनेक अघोरी प्रकार केले। शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांचा आरोप। माझ्याकडे कॅसेट आहेत, तटकरेंचा खरा चेहरा समोर आणणार असाही इशारा। येणाऱ्या काळामध्ये ह्या देखील महाराष्ट्रावर मी आणणार आणि खऱ्या अर्थाने तटकरेंचा खरा चेहरा हा लोकांसमोर मी पोहोचवण्याचा निश्चित काम करणार। राज्यात मुख्यमंत्री पदासाठी अघोरी पूजेचा वापर होत असेल तर मंत्र्यांना काही केल्यास इतकं गांभीर्यानं बघण्याची गरज नाही, जयंत पाटलांचा टोला। राज्यात मुख्यमंत्री पदासाठी जर अघोरीचा वापर होत असेल तर एखाद्या मंत्र्याने काय केलं त्यावर तुम्ही एवढं गांभीर्यानं बघण्याची काय गरज आहे? माळेगाव सहकारी साखर कारखान्यासाठी आतापर्यंतचं उच्चांकी मतदान संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 84.52% मतदान। मतदानाची शेवटची आकडेवारी येणं अद्याप बाकी, मात्र मोठ्या प्रमाणात मतदान झाल्यानं निकालाचा सस्पेन्सही वाढला। मतदारांना प्रतिनिधी निवडण्याचा अधिकार कोण विकास करणार हे मतदार ठरवतील, अजित पवारांची प्रतिक्रिया। तर अजित पवार राष्ट्रीय नेते पण अजून गावातच फिरतायत, संजय राऊतांचा अजित पवारांना टोला।